रेल्वे आमच्या हक्काची, रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बाकीच्यांनी खाली बसा, अँब्युलन्स गेलेली आहे, बसा खाली. आंदोलन बंद क्रांती दिवस 1942 साली मुंबईचा ग्वालियर टँक या ठिकाणी महात्मा गांधींनी इंग्रजांना चलो रावता नारा दिला आणि त्या दिवशी आज आपण आंदोलन करतोय. आत्ता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलंय जीएमआरटीच्या बाबतीमध्ये. माझे एक मित्र जीएमआरटीच्या स्थापनेमध्ये जर आपल्याला रेल्वे आपल्या मार्गाने होत नाही असं जर वाटलं तर 100% हिंसक आंदोलन आपल्याला करावं लागेल. सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा ही पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे आमच्या नारायणगाव जुन्नर तालुक्यातून जावी ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मागणी करतो. थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय गुरुदेव. रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, देणार नाही. धन्यवाद. सत्यजित तांबे तू मागे बरो. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील विकास शेठ करेकर. वंचित ठेवण्याचं काम आणि बाप करणारा असाल हे कधी खपून गेला नाही, हा खऱ्या अर्थाने करायचा. आणि म्हणून काल परवा कोणीतरी दिल्लीला गेलं आणि दिल्लीला जाऊन सांगतंय आमचा त्याला विरोध आहे, आज रेल्वे करा. मी नावं कोणाची घेणार नाही, पण त्यांनी जे गेले त्यांना माझी सांगणं आहे, जर ह्या पुढच्या काळात तुम्ही विरोध करणार असाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. आपण सर्वजण एका हेतूने या ठिकाणी जमलात आणि म्हणून माझी या ठिकाणी केंद्र शासन असेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, रेल्वे मंत्री वैष्णवजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार असतील, एवढ्यांना सगळ्यांना माझा विनंती आहे की हा प्रकल्प आमच्या विकासासाठी, या शिवजन्म विकासासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारासाठी झाला पाहिजे एवढीच विनंती आपण या ठिकाणी करतो. जर हे झालं नाही तर पुढची आंदोलन तीव्र आणि कशा प्रकारची होईल हे जर शासनाला पाहायचंच असेल तर खऱ्या अर्थानं या पुढच्या भविष्य काळामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतील. परंतु माझी पुन्हा एकदा विनंती आहे, शासन आपला नक्कीच तो संमतीचा अहवाल पॉझिटिव्ह येऊन आपली ही मार्ग असाच हवा अशी या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलात, सर्वांचा मनापासून आभार मानतो. तुमच्या बापाच्याने थांबणार नाही हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो आणि हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगू शकतो. तेव्हा सरकारला विनंती आहे, मला पुन्हा एकटं मला हे पण सांगायचंय, जे सत्तेमध्ये असतील, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, आजी असतील, माजी असतील, सर्वांनी या तरुणांसाठी काम करायला पाहिजे. कारण हे तरुण हे उद्याचं भवितव्य आहे आणि तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही जर शांत बसले तर हे जमणार नाही. याचा अर्थ की तुम्ही संविधानाचं उल्लंघन करायचं असं मला म्हणायचं नाही. कायद्याच्या कचाट्यात बसून आपल्यालाही पुणे नाशिक रेल्वे कुठच्या भावात झाली पाहिजे. आणि मी जाहीर सांगू इच्छितो की जर सर्व सुंदर एकत्र आला तर ही जाहीर ही पुणे नाशिक रेल्वे झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या सर्वांना शब्द देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतीमाल असेल किंवा आपले छोटे मोठे उद्योगधंदे असतील, आपला पर्यटन जुन्नर तालुका आहे, या निमित्तानं खरं तर त्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा या निमित्तानं या ठिकाणी मिळेल. परंतु ते काही रेल्वे विमानतळ काही त्या ठिकाणी झालं नाही. आणि नंतर आपल्याला आशा लागली की आता रेल्वे या ठिकाणी होईल. मग त्यामध्ये आपल्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरा ठिकाणी जायची व्यवस्था होईल. शेतकऱ्यांचा माल पुण्यासारख्या शहरासाठी नाशिक सारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने जुन्नर तालुका त्या निमित्तानं त्या ठिकाणी एका उंचीवरती जाईल. परंतु हे सगळी स्वप्न आता कुठेतरी भंग होताना आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण आता एक जुट या निमित्ताने या जुन्नर तालुक्याची सगळी मंडळी आलेली आहेत. मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे.
आणि नक्कीच मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करत त्या शासकीय पातळीवर लोकप्रतिनिधी त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या भावना किंवा आपलं जे काय अडचणी त्या मांडायचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी उभं राहणं हे उद्याच्या काळामध्ये आपलं हे कर्तव्य या निमित्तानं या ठिकाणी असणार आहे आणि त्या निमित्तानं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित उभं राहायचंय ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः अभिवादन करतो. ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला. आज क्रांती दिन आहे, तर क्रांतीवीरांना अभिवादन करतो. आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांना मी अभिवादन करतो, त्या क्रांतीवीरांना अभिवादन करतो. या ठिकाणी हा लढा खऱ्या अर्थानं सचिनदादा भटले आणि मान्यवर म्हणाले की जुन्नरच्या तालुक्याच्या ह्या सगळं पुणे नाशिक रेल्वेच्या एरियामध्ये लागून असलेले ऍडजॉइनिंग सगळे तालुके असतील त्या सगळ्या जनतेचा लढा आहे. आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जसा लढा, तसा लढा आपल्याला आता उभारायचा आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रेल्वेसाठी. आणि खरंय म्हणजे संतोष दादा म्हणाले, अतुल शेठशी बोललो, आपण पण पाहिलं की गेले 20 वर्ष की माजी खासदार सुभाषराव आढळराव दादा पाटील असतील, त्यांनी त्यांच्या काळात लढा दिला, अनेक वेळा संसद विषय मांडला आणि आपले आता 10 वर्ष आपले खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांनी संसदेमध्ये अभ्यासपूर्ण निवेदन केलं, भाषण केलं आणि तो लढा निश्चित मांडला संसदेत. त्याप्रमाणे मोदी साहेबांनी सर्वांनी दखल घेतली. मागे या कार्यकर्ते आपला आदरणीय संतोष नाना म्हणाले की काही भाग राज्य सरकारचा, काही भाग केंद्र सरकारचा, आणि त्याला मंजुरी ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री या नात्याने दिली. अजित पवार साहेब त्यावेळी होते, एकनाथ शिंदे साहेब होते आणि यांनी राज्य शासनाने मान्यता दिली की आम्ही आमच्या राज्य शासनाचा भाग हा रेल्वेसाठी उचलायला तयार आहोत. आणि त्याप्रमाणे 1700 कोटी रुपयाचा डीपीआर झाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग ते झाला म्हणजे तो आपोआप नाही होत. डीपीआर होण्यापूर्वी आता 2-2 आमदार आहेत आपल्याकडं. आता आम्हाला एवढं डीपीआरचं कळत नाही, डीपीआर सगळं. तर त्यामध्ये तो डीपीआर जो आहे ते सगळे अधिकारी नेमले जातात त्या खात्यामार्फत. त्याचे सगळ्या अर्थाने असेसमेंट होतं, त्याचे फायदे तोटे सगळे बघितले जातात आणि सगळं झाल्यानंतर 1700 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. अतुल शेठशी बोलताना आता हे झालं, संतोष नाना म्हणाले की 1300-1400 कोटी रुपयाचं वाटप झालं, ऍक्विजिशन झालं, प्रत्यक्ष संपादित झाली जमीन. आणि मग कशी झाली? आणि त्यामुळं आम्हाला पण खरंच आशा पल्लवी झाल्या. सतीश दादा म्हटले ते खरं आहे. आता आम्ही 15-20 वर्ष म्हटलं रेल्वे होईल, महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांनी, उद्योगपतींनी इकडं 5 स्टारसाठी मोठमोठ्या याच्यासाठी जमिनी खरेदी केल्या. आपल्याला नंतर कळलं, पण आपण म्हटलं ठीक आहे, नाही जमीन मिळेल तर नाही मिळेल, इथं तरी बाजार नंतर चांगला येईल, माझ्या शेतकऱ्यांना माल मुंबईला जाईल एक्सपोर्ट. आणि हे म्हणतो की अमोल कोल्हे साहेबांच्या माध्यमातून या रेल्वेमध्ये त्यांनी योगदान त्यांचं असं आहे की त्यांनी आरेफाटा आणि नारायणगावला हे ॲग्रोचं हे दिलं, रॅक तो मंजूर केला, ॲग्रो रॅक. कारण असं आहे, मुंबई आपल्या जवळ आहे, बाबूशेठ एक्सपोर्ट बंदर जवळ आहे आणि त्यामुळं प्रदेशामध्ये नाशिक पासून आपल्या जुन्नर तालुक्यात माझ्या शेतकऱ्यांचा, कारण आपले शेतकरी फार चांगले आहेत, तो माल जाण्याच्या दृष्टीने हे रेल्वे महत्वाची आहे आणि त्यांनी सगळं हे केलेलं आहे. आणि म्हणून असं असताना त्याचं काम सगळं चालू असताना, भूमी संपादन होत असताना, जुन्नर तालुक्यातला नाही म्हणजे पुण्यापासून जे नाशिक रेल्वे मंतर असेल, खेड असेल, जुन्नर असेल, संगमनेर असेल, या माझ्या शेतकऱ्यांचा कोणाचाही विरोध नसताना, कारण पुरंदरला पाहिलं विरोध होता संपादनाला, तसा विरोध कुणाचाही नाही, असा कधीही नसताना हे सगळं अचानक जो डायव्हर्ट करण्याचं चाललं, हा मार्ग रद्द करण्याचं जे नियोजन आहे त्याला आमचा सगळ्या जुन्नर वासियांचा विरोध आहे. हा कुणाचा, आणि भास्कर शेठ आमचे म्हणले की तरुण, पण आपण पण ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळी, तरुण, आपली मुलं 10-12 वर्षाची आहे सगळी. हा जुन्नर तालुक्यातला लढा आहे आणि खरं आहे तरुणांच्या भविष्यासाठी निश्चित, पण नुसतं तरुण नाही, या जुन्नर तालुक्यातली सगळी जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. सतीश दादा म्हटले तसं रेल्वे आपलं हे केलं, विमानतळ केलं आणि म्हणणे इंडस्ट्री नाही. अकरजी अतुल शेठ आपल्या म्हणलं इंडस्ट्री वल्लभशेठ पिंटके साहेबांपासून पाहतोय की एमआयडीसी झाली पाहिजे, चाकणला झाली, सुरूरला झाली, त्यांचं डेव्हलपमेंट बघा. प्रचंड रोजगार मिळाले, बिहार, उत्तर प्रदेश देशातले लोक तिथे आले. खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट आहे ती इंडस्ट्रीमुळे, रस्त्यामुळे, विमानतळामुळे, रेल्वेमुळे होती. हे जगाचा इतिहास आहे, दळणवळणामुळे होती.
इंडस्ट्री नाही म्हटली MIDC, विमानतळ नाही म्हटलं. आता काय गेलं मला त्याच्यात राग खोला काहीच नाही. पुरंदरला गेलं खेळतं, तिकडे सगळं आता झालं. 21 झालं. कार्यकर्ते लोकप्रतिनिधींशी समन्वय साधला. मी आभार मानतो नारायणगावचे ग्रामपंचायत, माजी सैनिक आणि त्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांना आणि तरुण कार्यकर्त्यांना की ज्यांनी या आंदोलनाची तयारी केली. मी आभार मानतो जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांचे की ज्यांनी आळेपाटा, ताळाखोडी, टोल नाका आणि नारायणगावला उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. कोऑर्डिनेशनची मीटिंग झाली त्यावेळेस सगळ्यांच्या मिळून ठरलं की एखादं आंदोलन करताना आपण जेव्हा रस्ता रोको करतो तेव्हा लोकांना हा नाहक त्रास होतो, पण आंदोलन असं करावं की ज्याच्यामध्ये लोकांना त्रास सुद्धा होणार नाही आणि सरकारला आपलं म्हणणं सुद्धा गेलं पाहिजे. म्हणून तशा पद्धतीचं नियोजन सगळ्या ठिकाणी ठरलं की जेणेकरून नागरिकांना ये जा करण्याचा पण वेगळा मार्ग काढला. आणि म्हणून आपण बायपासला मुख्य हायवे न अडवता सगळ्यांच्या संमतीने नारायणगावच्या स्टँडवर इथं जमलो. 9:30 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. आता 2.5 तास झालेला आहे. आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा थोडा पाऊस होता, आता ऊन पडलेला आहे म्हणून मी अधिकचा वेळ घेणार. पण ही जी रेल्वे लाईन आहे, ही रेल्वे लाईन हे निश्चित प्रकारे आपल्या भविष्यातल्या पिढीला विकासाच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने जलदगतीने हे विद्यार्थी चांगले घडले गेले पाहिजे. असे कितीतरी नागरिक आहेत की जे रोज पुण्याला ये जा करतात, आपल्या धंद्यानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल, शालेय शिक्षण निमित्त असेल, दवाखान्याच्या निमित्ताने असेल, आणि पुण्याला जाताना आपण हायवेची परिस्थिती काय आहे ती पाहतो. चाकणचा ट्रॅफिक जाम असेल, पुढे मोशीला असेल, तर कितीतरी वेळ आपलं. जेव्हा ही रेल्वे होणार, अनेकांनी भावना व्यक्त केली की सुरेश कलमाडी खासदार साहेब असल्यापासून आपण ते रेल्वेचं आहे. त्यानंतर रामकृष्ण मोरे असतील, किशोरराव वानखेडे साहेब असतील, शेठबाबा शेरकर असतील, अशोकांना मोहोळ असेल, शिवाजीराव आढळराव पाटील असतील आणि आत्ताचे खासदार आपले अमोल कोल्हे असतील. सर्वांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला. पण या पुणे नाशिकच्या सगळ्या गावांनी काय कोणाचं काय घोडं मारलं की काय, की आमची प्रगती करायची नाही का काय, अशा प्रकारचं सरकार बरं सरकार कोणाचं. इथं शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव पाटील आहेत, राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष विकासजी दरेकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाळ आहेत, शिवसेना उभाटाचे अध्यक्ष माऊलीजी खंडागळे आहेत. भास्कर शेठ गाडगे आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मकरंजी पाटील आहेत, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अंबरशेठ परदेशी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे तुषारभाऊ थोरात हे आळेपाटाचे तिकडे आंदोलनामध्ये आहेत. म्हणजे चांगलं आहे आमची जुन्नर तालुका. एक वेगळ्या कुठल्या राजकारणामध्ये याला त्याला वेळ देण्यापेक्षा कुठला पक्ष सरकारमध्ये आणि सत्तेमध्ये आहे याच्यापेक्षा आम्हाला आमचं सगळ्यांचं सांगणं आहे की ही रेल्वे लाईन झाली पाहिजे. ठीक आहे, मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष पण सध्या सत्तेत आहे. आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार सत्तेत असलं म्हणून काय झालं. सरकारचं कर्तव्य आहे की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्याकडे मागणी करतात तेव्हा हे काम मार्गी लागलं पाहिजे. आणि स्वतःच्याच पक्षातलं सत्तेतलं सरकारला ऐकत नसतं तर ही सत्ता पण काही कामाची नाही असं जाहीरपणे टाकणार आहे. आणि लोकांच्या प्रती संवाद असून हा आमचं म्हणणं पुढे न्यायचं जर आमचं म्हणणं असेल तर ह्या सरकारने निश्चित प्रकारे ऐकलं पाहिजे. ठीक आहे, आता काही लोक म्हणतात की नगर शहरातल्या काही नेत्यांनी इकडच्या एजन्सी जिरवायसाठी तिकडे केली. आपल्याला त्या राजकीय भांडणात पडायचं नाही. त्याच्यात पडलं तर वेगळ्या दिशेने राजकारण दृष्टिकोनातून हे जाऊ शकतं. पण आपली रेल्वेची लाईन कशी होईल याचा मार्ग निश्चित प्रकारे काढला पाहिजे. 14 देशामध्ये GMRT सारखा प्रकल्प असताना त्याच्या पत्रातून रेल्वे लाईन केली. जगातलं तंत्रज्ञान इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून
आपल्या युवरातर्फे नारायणगाव असेल, नारायणगाव असेल, आळेपट्टा असेल, वडगाव असेल, इथून ज्या भूसंपादनाच्या नोटीस आल्या पहिले तर आमची जमीन जाऊ नये म्हणून प्रत्येकाने आंदोलन केलं. आळेपट्टाला कृती समितीचं आंदोलन झालं. खेड पासून, आंबेगाव पासून, संगमनेर पासून, जुन्नर तालुक्यातले हजारो त्याच्यामध्ये मागणी आंदोलन केलं. पण त्यांच्याही नंतर लक्षात आलं की रेल्वे गेल्याशिवाय पर्याय नाही, आपला त्याग होईल, पण आपल्या पुढच्या पिढीला सुकार करण्यासाठी हाच मार्ग योग्य आहे. आणि मग एवढं सुद्धा झाल्यानंतर, 7 वाड्यावर शिक्के पडल्यानंतर काही लोकांना त्याच्या मोबदला सुद्धा भेटला. आणि आता एवढ्या पुढे गेल्यानंतर एक असं मला वाटतं हे खरं कारण नाही आहे, हे थातूर मातूर निमित्त दाखवायचं आणि ही रेल्वे लाईन बंद करायची अशा प्रकारचं सरकारच्या डोक्यात आहे. याच्यातून मार्ग काढायचा सोडून GMRTच्या नावाखाली हे करायचं. अहो कुठं तंत्रज्ञान केलं आपण, काहीच्या काही आता या जगाच्या पातळीवर होतोय. देश आपल्या एवढा मोठा प्रगत झालेला आहे. ही रेल्वे लाईन पुणे ते नाशिक पर्यंत सरळ मार्गाने होण्यासाठी हा लढाची सुरुवात आहे. आणि हा लढा सरकारला आमचा इशारा आहे, हा थांबणार नाही. जसं 2027ला कुंभमेळा नाशिकवरून आपल्या जुन्नर तालुक्यात येतो आणि पुण्याच्या दिशेने मार्ग होतो, त्याच्या आत आपल्या रेल्वेला ती मंजुरी होऊन त्याच्या कामाची सुरुवात या कुंभमेळ्याच्या मार्गाने तुम्ही करणार आहात की नाही, हा आमचा नागरिकाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा हा तुम्हाला सर्वांना सवाल आहे. आणि म्हणून पुढे रेल्वे मार्गासाठी सर्वच पक्षाचे नेते मंडळी, आमच्या तालुक्याचे नागरिक, विद्यार्थी, सर्व महिला भगिनी, आम्ही सर्वजण एकत्रितपणे तुम्हाला आश्वासित करू इच्छितो. आम्ही आमचा काही वेगळा निर्णय घेण्यापेक्षा नागरिक सांगतील त्याप्रमाणे हातात हात घालून पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करणार. पण पुण्याच्या नाशिक ही रेल्वे लाईन गेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढा मात्र या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. या पुणे नाशिक हायवेच्या कोऑर्डिनेशन ज्यांनी गेल्या त्या आमदार सतीजित तांबे, आताच मला ती बातमी कळाली की त्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी रस्ता रोखून आंदोलन करत असताना त्यांना अटक झाली आहे. ती अटक जरी झाली असती तर एक ते सत्यजित तांबे आंदोलनामध्ये नाही, सत्यजित तांबे म्हणून आम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी आहे. अटक करायची असेल तर एकट्या दुसऱ्या नेत्याला करू नका, आमची पण अटकेची तयारी आहे, पण रेल्वे झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा शिवाजी महाराज की पुन्हा एकदा ज्या नारायणगाव ग्रामपंचायतीने सर्वांनी या आंदोलनाची तयारी केली, मी त्यांचा जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. आता टेक्निकल मुद्दा असा आहे की 235 किलोमीटरचा हा जो रेल्वे लाईन होती आणि जी आता त्यांनी नवीन रेल्वे लाईनची सँक्शन करण्याच्या घाट घातलेला आहे, ती 415 किलोमीटरची रेल्वे लाईन आहे आणि ती जाणार आहे शिर्डी येथून. पहा, शिर्डीला एक विमानतळ आहे, नाशिकला एक विमानतळ आहे आणि औरंगाबादला एक संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथे एक विमानतळ आहे. साधारणतः 60 म्हणजे जे आपलं हवाई अंतर आहे 60 किलोमीटरच्या परिसरामध्ये 3 विमानतळ तिथं आहेत. शिर्डीमधून 10 विमानांचं रोज टेकअप होत होतं आणि 10 विमानांचं लँडिंग होत होतं. आज ते 4 वर आलेलं आहे. या ठिकाणी आमची एक मागणी आहे की या ठिकाणी जे आंदोलन उभं राहिलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहेच आहे, पण हे जे 215 किलोमीटरचं अंतर आहे हे जर 415 म्हणजे 180 किलोमीटर तुम्ही वाढवताय, हे कशासाठी वाढवताय? आणि GMRTचा जो मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे तो 1800 मेगाहर्ट्झची जी फ्रिक्वेन्सी त्यांची जी आहे ती, त्याच्यामुळं आपल्याकडे 10 वर्ष लेट मोबाईल या ठिकाणी आलेला होता. त्यावेळेला मोबाईल कंपन्यांनी फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट केली. आम्ही तर म्हणतो जर अतुल दादांनी सांगितलेलं एवढं तंत्रज्ञान जर प्रगत झालं असेल तर GMRTने हे प्रगत झालेलं तंत्रज्ञान आहे याचा फायदा घेऊन त्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्हेरिएशन का नाही केलं? खरं तर हा खरा मुद्दा आहे. आणि आपण या सगळ्या ठिकाणी भरपूर संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आपलं आभार प्रकट करतो आणि मी अचानक बोललो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या सर्व क्रांतीवीरांना मी नमन करतो आणि क्रांती दिनाच्या दिवशी बंडखोरीचा झेंडा, आंदोलनाचा झेंडा आपण सर्वांनी हातामध्ये घेतला आणि खरं तर रस्ता रोको होणं ही काळाची गरज झाली.
पुणे नाशिक रेल्वेच्या बाबतीमध्ये माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी आपली मनोगत आपल्या पद्धतीने व्यक्त केली. पण हे आंदोलन जे आहे ते आपल्या अस्तित्वाचं आंदोलन आहे. आणि अस्तित्व याच्यासाठी असतं की भविष्य आपल्याकडे पाहतंय आणि ते भविष्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल तर हे आंदोलन होणं हे फार महत्वाचं आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी म्हटले की तुम्ही आला तुमचे आभार, पण मी आपले आभार मानणार नाही. मी तुमचे आभार त्या दिवशी मानेल ज्या दिवशी पुणा नाशिकच्या या संपूर्ण सरहद्दीमध्ये रेल्वेचा हिरवा झेंडा फडकेल त्या दिवशी मी आपल्या सर्वांचे आभार मानेल. कारण क्रांती करणं आणि क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकलं. काही काही लोक मला समजतात. तुम्ही बाबरावनं सकाळी फोन केला 8:30ला. म्हटलं काय हो काय परिस्थिती? म्हटले पाऊस आहे त्यामुळे लोक इकडे तिकडे. मी आले म्हटलं फोन केला, म्हटलं खाली नंतर म्हटलं काय परिस्थिती आहे? म्हटले पावसामुळे लोक इकडे तिकडे. एक दिवस आठवा 75 वर्षाचे योद्धा शरदचंद्रजी पवार साहेब ज्या वेळेला पावसात उभं राहून माईकवर 2 शब्द बोलले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची लाट आली. याचा अर्थ पाऊस असो ऊन असो आम्ही हटणार नाही आणि आमची रेल्वे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार तुम्हाला करावा लागेल. हे मला पाऊस लागेल, मला सर्दी होईल, माझ्या अंगाला चिखल लागेल. आता हे लाड चालतील का? अशा लाडाने क्रांती होईल का? छान छान कपडे, छान छान बोलायचं, छान छान गाडी, हे नाही होत. असं उतरावं लागेल, तन मन धनाने लढावं लागेल. आणि लढता लढता आणि या अटक काय ठीक आहे हो? अटक म्हणजे पारितोषिक आहे. 1 लाख लोकांचा जेल भरून करा, ती लोक जेल भरून करायला तयार आहेत. अरे काय चाललंय हल्ली? आपल्याला म्हणजे लढायची आपल्या म्हणजे अंगामध्ये ती भूमिका राहिलेली नाही. क्रांती करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपल्याला जो वारसा दिलेला आहे तो वारसा माझ्या दृष्टीने आपण कमी करता कामा नये. केंद्राचं सरकार कितीही बदलायचं असू द्या, मग त्या सरकारने आपली नोंद घेतली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आता अधिवेशनामध्ये सगळे आमदार जाऊन भेटलो आणि सर्वांनी सांगितलं तुम्ही नेतृत्व करा या पुणे नाशिक रेल्वेचं. आणि त्यांना आम्ही पत्र व्यवहार केला, त्यांनी तो मान्य केला. मग त्याच्यामध्ये सत्यजित तांबे असतील, शिवाजीदादा आढराव पाटील असतील, अमोल कोल्हे साहेब असतील आणि ह्या रूटचे सगळे आमदार असतील, नाशिक पासून पुण्यापर्यंत सर्वांनी मुख्यमंत्र्यांना आम्ही सर्वांनी सहीचं पत्र दिलंय की हा महाराष्ट्राचा लढा, हा पुणे जिल्ह्याचा लढा, तुम्ही आमचं नेतृत्व करा अशी भूमिका तुला दिल्याचं ती मान्य केली. आता विषय असा आहे की त्यांनी जरी मान्य केली असेल पण दिल्लीला महाराष्ट्र काय आहे? जसं एक कालची म्हण होती, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला की नाही तुम्हाला माहिती नाही सर्वांना? अहो माहित आहे का? हिमालयाच्या म्हणजे दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्राची साथ मिळाली. आज दिल्लीकरांना आमचं सांगणं आहे, महाराष्ट्र चुकला नाही आणि महाराष्ट्र आम्ही चुकून देणार नाही. ये बात रेल्वे आमच्या हक्काची आणि नाही कुणाच्या बापाची. त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलोय. ही आढराव पाटलाची रेल्वे नाही, ही कोल्हे साहेबांची रेल्वे नाही, ही बेनके सोनवण्याची रेल्वे नाही. ही कुणाची रेल्वे आहे? सर्वसामान्यांची रेल्वे. या रेल्वेने सकाळी महाविद्यालय कॉलेजला जाणारा मुलगा समजा फर्ग्युसनला ऍडमिशन घेतलंय, अमरशेर सकाळी गेला, तिथं 5चं शिक्षण घेतलं, संध्याकाळी 6ला बसला, 7 सव्वा 7ला तो नारायणगावच्या रेल्वे स्टेशनला उतरलं नाही. एक शेण तोडावे लागते प्रत्येक मोठ्याने आमच्या शेतकऱ्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये जर रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढली, पवार साहेब
तर मला असं वाटतं की आपल्याला सगळी बचत करता येईल. आमच्या सर्वसामान्य माणसाला ही फ्रिक्वेन्सी हवी आहे. 485 कोटी तुम्ही लोकांनी दिले शेतकऱ्यांना. किती? 485 कोटी तुम्ही सर्वे करून आम्हाला दिला. मग माशी कोणी शिकले? हे बेताल राजकारण बंद करा. आणि जर आम्हाला तुम्ही खाली उतरून रेल्वेच्या आंदोलनामध्ये आम्ही इशारा दिलेला आहे आणि तो पण क्रांती दिनाच्या दिवशी जर रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय आला नाही आणि मला खात्री देतील, द्यावं लागेल. आता जंतर मंतरनी जादू केली. जंतर मंतर आपले नाव ठेवू काही ना जंतर मंतर साहेब. हा म्हणजे नोंद तरी घेतील विकास भाऊ. कारण शेवटी एकत्र आल्याशिवाय आणि जबाबदारी स्वीकारल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. माझे मित्र अतुल शेठ अपडेट आहेत का? अपडेट आहेत. हे उमाटा नाही आहेत. थोडा हसवलं पण पाहिजे. किती कंप्लीट होता एवढ्या होता ते वरती आजारी येते म्हटले. मला माहित नाही. अपडेट म्हणून सांगतो हा विषय 2022चा आहे साहेब. आपल्या काळात अपडेट राहणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला अपडेट राहावं लागेल. या रेल्वेची आज सुरुवात केली. हे तो सिर्फ साखी आहे. आमची हक्काची रेल्वे आम्ही बाकी आहे. ती रेल्वे आम्ही घेणार. आणि जर छत्रपती शिवरायांचे जर आम्ही खरंच मावले आणि खरेच मानकरी असो तर आम्ही हा विजयाचा झेंडा केंद्राच्या छातीवर घेऊन आम्ही त्या ठिकाणी विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराज की मला अवघड काहीच वाटत नाही. फक्त यायचं आणि जमायचं. सोपे आंदोलन हो. श्रीमंत थोडी गुजराती शिकवतात. आता सध्या राज्य गुजरातचं आहे. मग त्या लोकांना मला जाऊन उद्याचं आम्हाला जायची वेळ आली. मला सगळ्या लोकांना तर थोडस जण आपल्याला बोलावं लागेल ना सगळ्या भाषेमध्ये. त्यांना त्यांच्या भाषेत सांगू आपण की आता आमची परिस्थिती काय आहे. याचा आपल्याला इंटरेस्ट होत नाही म्हणून आम्ही तालुका पर्यटन झाला. आणि आज या सगळ्या गोष्टीमध्ये जर आमचं विमानतळ इथून गेलं, पुरंदरची लोक मालामाल झाले संतोष आहे. मग त्याचं दुःख नक्की आमची इथली प्रगती ही सगळे राजाभाऊ थांबले. त्यामुळे इथला जो मला सांगावं महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी कुठली आहे? आशिष भाऊ. आणि मग ग्रामीण मधली आर्थिक राजधानीचा जिल्हा कुठला? 1 नंबरचा संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण मध्ये पुणा. आता पुण्याचा आमचा धार्यावाग गेला. हा जिल्हा आम्हाला खूप वाईट आहे गोष्ट वाटत. आमचा व्हॉइस गेला. परंतु पुणे जिल्हा ग्रामाचं नाक आहे. अर्थ करण्याची ताकद आहे पुणे ग्रामीण. आणि पुणे जिल्हा 1 नंबरला आणि नाशिक जिल्हा ग्रामीण मध्ये पवार साहेब 2 नंबरला. मग 1 नंबरचा 2 नंबरला जर तुम्ही कनेक्टिव्हिटी करणार नसेल तर मला असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे राजकारण झालेलं आहे. जर पुणे आणि नाशिक सारखे जर महत्वाचे जर जिल्हे तुम्ही जर कनेक्ट करत नसाल आणि नगर शिर्डी नाशिक ऑलरेडी रेल्वे आहेच पहिलेच, मग तुम्ही दुसऱ्यांचा कशाला मागताय? मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये गांभीर्याने आपण चोरीमध्ये हा लढा लढूया. आणि एक दिवस महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पुण्यापासून नाशिकच्या सगळ्या गाड्या भरून एकदा वर्षाला आपण एकदा बुके द्यायला जायला पाहिजे. एक बुके प्रेमाचा, एक बुके कामाचा. त्यांना कळावं की आम्ही का आलोय, आमच्या अंतकरणातल्या भावना काय आहे. पुणे आणि नाशिक जोडणार नसेल त्याच्यापेक्षा गंभीर बाब काय आहे. तुम्ही जर नकाशा महाराष्ट्राचा बदलला असाल वरतून द्रोणले आणि जर एवढे विकसित झालेले 2 जिल्हे तर जर तुम्ही जर सोडणार असाल शरद भाऊ तर हे सगळ्यात दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजचं आंदोलन ही सुरुवात झाली म्हणून नुसत्या टाळ्या वाजवून आणि पाठ ठोकून चहा पिऊन घरी जाऊ नका. याची दाहकता मनात ठेवा.
रेल्वे घेतल्याशिवाय, रेल्वेचा गुलाल घेतल्याशिवाय आपल्याला मागे येता येणार नाही. ही आपली सगळ्यांची सामूहिक लढाई आहे आणि याच्यासाठी उद्याच्या तीव्र आंदोलनाची मनामध्ये आपण तयारी ठेवा. जितना बड़ा संघर्ष होगा, जितना बड़ा संघर्ष होगा, उतनी जीत शानदार होगी. ही जीत आपल्याला पाहिजे आहे आणि काहीच करायचं नाही हो. लाखोची लोक रस्त्यावर आली ना तर भल्या भल्यांची इथं मी काय म्हणत काय होत, पण भल्या भल्यांचं. त्यामुळे माझी विनंती आहे, ताई माई अक्का विचार करा पक्का. आता रेल्वेची नो तसा मी उभा होतो 2000. हा म्हणजे मी ते काळाची पावलं ओळखते होती, लक्षात ठेवा. याला म्हटलं अपडेट राजा भाऊ. रेल्वे महत्वाची आहे. मला रेल्वे आपल्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. रेल्वे आपल्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. रेल्वे आपल्या हक्काची. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करतो, क्रांतीवीरांना मानवंदना देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथं जमलं. दादांनी सांगितलंय आभार मानायचे नाही, कारण आपला अधिकार घ्यायचा आहे. आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे आणि आपला हक्क जर मिळवायचा असेल तर मला वाटतं आपण जेवढे आज संख्येने जमलो, आज सुरुवात आहे. याच्यापेक्षा अधिकच्या संख्येने इथे ठरवून घ्या की प्रत्येकाने 10 लोक पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला यायचंय. आज आपण रस्त्यावर बसतोय, पण अधिकारी आणि मंत्री यांना निश्चित सांगतो की तुम्हाला इथून पुढे रस्त्यावर फिरून येणार नाही, हे नक्की तुम्हाला सांगतो. का आमचा अधिकार तुम्ही हा गिरवताय. 10-20 वर्ष आमच्या तोंडाला पानं पुसता, 10-20 वर्ष आम्हाला फसवता, 10-20 वर्ष तुम्ही आम्हाला गुंडवायचं काम करता. आम्ही येडे का काय? शिवजन्मभूमी आहे. शिवजन्मभूमीतून जो एल्गार झालाय त्याचा शेवट झाल्याशिवाय राहिला नाही. आणि मला वाटतं आपल्याला, आपण कोणत्या राजकीय पक्षाचे, आपण कोणत्या विचाराचे, याच्यापेक्षा आपल्याला जी आपण या शिवजन्मभूमीचा नागरिक आहे हे सर्वोच्च आपल्याला सगळ्यात मोठं स्थान आहे. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की आजचं आंदोलन घेऊन फक्त इथून उठून जाऊ नका. सत्यजित दादांनी या लढ्याची सुरुवात केली, शेवट मात्र आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. माझी विनंती आपल्याला सगळ्यांना आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 7-8 दिवसांमध्ये ज्या इन्फ्लुएन्सरनी, ज्या लोकांनी हा लढा पुढे सुरू केला, हा उठाव जो मोठ्या प्रमाणात सुरू केलाय, हा थांबवता कामा नाही. आज एक मार्ग झालाय, आपल्याला इथून पुढे सातत्याने सतत संघर्ष करून हा लढा जिवंत ठेवावा लागेल. आणि माझी विनंती आज मोठ्या संख्येने बघा, चेन शेड बसून आहे तर चेन ये बसे, म्हणजे ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत आणि लहान मुलांपासून महिलांपर्यंत सगळे. दिल्लीचं आंदोलन चेन शेडचं होतं, आपलं आंदोलन सगळं येत दादा. त्याच्यामुळं यश मिळायला अडचण येणार नाही. फक्त आपण सगळ्यांनी संघटित होऊन काम केलं म्हणजे इथून पुढे टेक्निकल समितीला माणसं जातील, आपल्याकडे हुशार माणसं पण, कारण त्यांच्या पुढे आपल्याला मानावंच लागेल. पण माझी विनंती ही आहे, रस्त्यावर उतरून जे आंदोलन होतं त्याची जर ही शेवटपर्यंत राहते. बायपास पासून झालेला सुरुवात, इथंच बसलो होतो नेते आपण बायपासला, आज परत रेल्वे पाशी आता येऊन बसायची वेळ आली, पण त्याही वेळेस यश मिळालं. आणि तुम्हाला सांगतो आजही यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे. मनापासूनच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना मी 4च विषय यांनी सांगितले मला की अनेक खरं त्या दिवशी अभ्यासपूर्ण भाषण केलं होतं की तुम्ही सेमी हाय स्पीड करा, मोगदा करा, तुम्ही डिझेल इंजिन लावा. नाही आम्ही बैल देतो, आमच्याकडे लय बैल आहेत.
हा पण रेल्वे मात्र आमच्या इथूनच झाली पाहिजे. दादा बरोबर ना? माणसं देतो वाटलं, माणसंही नाहीये. पण सरकारला विनंती हीच, रेल्वे इथून नाही झाली तर एकही अधिकारी एकही मंत्री या जुन्नर तालुक्यामध्ये मात्र आपल्याला ठरवावं लागेल की एकालाही येऊन द्यायचं नाही. तरी गरज आहे आपली ही. तुमच्या हक्कासाठी आपण एकत्र झाले त्यासाठी तुमचा आभार आहे. याच्यानंतर राष्ट्रगीतानी आणि एक मिनिट 2 मिनिट पहिला आपण निवेदन देऊ. या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली होती. तहसीलदार किंवा नायक तहसीलदार किंवा त्यांचे प्रतिनिधी कोणी आला तर त्यांनी निवेदन घ्यायचे आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत निवेदन कोणाकडे? निवेदन म्हणला निवेदन चला निवेदन घ्यायला आपलं द्या हे निवेदन मला वाटायचं